घेऊन जो स्वराज्य स्थापन करतो त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी। राज निवडणुका झाल्या आणि शिवजयंती ही आली, राज निवडणुका झाल्या आणि शिवजयंती ही आली। म्हटलं तुमच्याशी बरंच काही बोलावं, म्हटलं मनच तुमच्यापाशी मोकळं करावं। राज निवडणुकीच्या काळात फारच बिझी होतात तुम्ही, प्रत्येकाच्या बॅनरवर तुमचा फोटो दिसत होता, प्रत्येक जण तुम्हाला डोक्यावरती घेऊन फिरत होते राज। पण राज प्रत्येक जण तुम्हाला डोक्यावर घेऊन फिरतोय पण डोक्यात घ्यायचं विसरून जातोय राज। राज तुमचा बॅनर सर्वांच्या जयंतीसाठी, सर्वांच्या पॅनलसाठी, सर्वांच्या पक्षासाठी वापरला जातो, पण तुमचे विचार मात्र कोणच वापरत नाही राज। राज तुमच्या काळात स्त्रियांना आरक्षण नसून सुद्धा संरक्षण मात्र 100% होतं। इथं आरक्षण सर्वांनाच मिळालंय, संरक्षण मात्र पारदर्शकच केलंय राज। राज तुम्ही आरक्षण दिलात, आता आरक्षणही राज तुम्ही आरक्षण नसूनही संरक्षण दिलात, आता आरक्षण दिलंय पण संरक्षण मात्र पारदर्शकच केलंय राज। प्रत्येक स्त्री माते समान हा तुम्ही इतिहास आम्हाला शिकवलाय राज। प्रत्येक स्त्री मराठ्यांच्या देवघरातली देवता आहे हीच तुमची शिकवण आहे। पण राज प्रत्येक स्त्रीत आम्ही आईला पाहायला शिकलो होतो, पण राज संवेदनशील दुनियेत आम्ही इतके आता तल्लीन झालो की ते आईसारखं शरीर कधी आम्हाला आता बाईसारखं दिसायला लागलं हे कळलंच नाही राज। आणि म्हणून म्हणतोय राज खरंच माफ करा आता। अरे राजांनी सांगितलं दारूचा मोह बरा नाही, अरे राजांनी सांगितलं दारूचा मोह बरा नाही, पण आम्ही मोहापासूनच दारू तयार केली। अरे राजांनी सांगितलं दारू सोडा, राजांनी सांगितलं दारू सोडा, पण आम्ही सोडा टाकून दारू पितो। अरे हातात तलवारी घेऊन जाळ काढणारे राजांचे मावळे कुठं, हातात तलवार घेऊन जाळ काढणारे राजांचे मावळे कुठं, आणि त्याच हातात सिगारेट धरून धूर काढणारे आमचे मावळे कुठं। अरे त्याच हातात सिगारेट धरून धूर काढणारे आमचे मावळे कुठं। राज तुमच्या स्वराज्याचं हे बदललेलं दृश्य पाहण्यासाठी मी तुम्हालाच आमंत्रण द्यावं म्हणत होतो राज। तुमच्या स्वराज्याचं बदललेलं दृश्य आता तुम्हाला पाहणार नाही, म्हणून मी तुम्हाला राज परत या म्हणणार नाही। नका येऊ राजे तुम्ही, आता तुमची गरज नाही, मराठ्यांच्या या स्वाभिमानाला इथं कोणच वारस नाही, आणि म्हणून राजे मी तुम्हाला परत या म्हणणार नाही। नका येऊ राजे तुम्ही, आता तुमची गरज नाही, मराठ्यांच्या स्वाभिमानाला इथं कोणच वारस नाही। शिवनेरीवरच्या शिवाईचे कोरडे पडले डोळे, तुळजाभवानीचं तर दुःखच वेगळं, तिच्या डोळ्यातच भरले डोळे, तिच्या डोळ्यातच भरले डोळे। सिमेंटच्या जंगलात हरवलेला सह्याद्री तुम्हाला वळून बघणार नाही, सिमेंटच्या जंगलात हरवलेला सह्याद्री तुम्हाला वळून बघणार नाही, आणि म्हणून राजे मी तुम्हाला परत या म्हणणार नाही, आणि म्हणून राजे मी तुम्हाला परत या म्हणणार नाही। राजे तुमच्यावरती संस्कार करायला जिजाऊन नाही वेळ हवा, राजे तुमच्यावरती संस्कार करायला जिजाऊन नाही वेळ हवा, पण इथं येतोय टीव्हीवर रोज सास बहुचा सिरियल नवा, इथं येतोय टीव्हीवर रोज सास बहुचा सिरियल नवा। राजे शिवाजींनी आज तुमचं ऐकलं पाहिजे, राजे तुमच्या काळात एकही वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रम नव्हतं। आज आम्ही पाहतोय जिल्ह्यात गावात म्हणलं तरी चालणार नाही, आम्ही वृद्धाश्रम पाहतोय। ज्या माईने आपल्याला 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटात सांभाळलं, त्याच माईला आज आपण अंतक्षण समय येता आपण तिला आपण वृद्धाश्रमात नेऊन सोडतो। अरे प्रियसीच्या शब्दावरून प्रियकरांना आपल्या आईचं काळीच काढलं होतं, प्रियसीच्या शब्दावरून प्रियकरांना आपल्या आईचं काळीच काढलं होतं। ते काळीच प्रियसीकडे घेऊन जात असताना काळीज रस्त्यात पडलं, तर ते काळीज म्हणत होतं बाळा तुला लागलं नाही ना। इतकी ताकद आपल्या आई या शब्दात आहे। जगातली सर्व तीर्थयात्रा किंवा सगळी देवस्थानं ज्या ठिकाणी येऊन थांबतात ते पाय म्हणजे आपल्या आईचे आहेत। लक्षात ठेवा, आई म्हणजे आपला सर्वप्रथम गुरु असते, आणि आपण त्याच आईला आपण वृद्धाश्रमात नेऊन सोडतो। राज मी तुमचा एक मराठी मावळाच बोलतोय, होय राज मी तुमचा मराठी मावळा बोलतोय, तुमचा बदललेला इतिहास तुम्हाला सांगतोय। तुमच्या स्वराज्यासाठी लढणारा मावळा आज दिवसेंदिवस बिघडतोय, होय राज मी तुमचा मराठी मावळा बोलतोय। राज शिवजयंती आणि गणेशोत्सव इथं प्रत्येक जण साजरा करतोय, राज शिवजयंती आणि गणेशोत्सव इथं प्रत्येक जण साजरा करतोय। जयंतीच्या नावाखाली तुमचा मावळा डॉल्बी डीजे पुढे नाचतोय, होय राज मी तुमचा मराठी मावळा बोलतोय। राज जयंतीला तुमच्या प्रत्येक चौकात तुम्हाला लटकवतोय, राज जयंतीला तुमच्या प्रत्येक चौकात तुम्हाला लटकवतोय। शिवाजी तुझा का माझा असा मावळाच तुमचा वाद घालतोय, होय राज मी तुमचा मराठी मावळा बोलतोय, होय राज मी तुमचा मराठी मावळा बोलतोय। आपण पाहतच आहात की आता सध्या आपण शिवरायांच्या काळातील आणि आपला काळ कसा बदललेला आहे, मावळ्यांनी काय शिकवण दिली होती आणि आज आपला मावळा काय करत आहे। राजांनी सांगितलं की प्रत्येक स्त्रीला आपण देवाऱ्यात पूजलं पाहिजे, आपण स्त्रीचा आदर केला पाहिजे। आपण स्त्रीचा आदर करतो ना, आपण स्त्रीचा आदर कुठं करतो, तर इंस्टा फेसबुक ट्विटरवरती आपण स्त्रीचा आदर करतो। राजांनी सांगितलं होतं की प्रत्येक स्त्री मराठ्यांच्या घरातली देवता आहे, आम्ही तिचा देवतेप्रमाणे सन्मान करतो, पण ते सन्मान आम्ही आता विसरत चाललोय वरचीवर, कारण आम्हाला प्रत्येक स्त्री आता बाईसारखी दिसायला लागलेली आहे। जाता जाता एवढंच म्हणेल,
जाता जाता एवढंच म्हणेल की आता शिवाजी महाराजांना डोक्यावर न घेता आपण त्यांचे विचार डोक्यात घेऊन त्यांना आचरणात आणण्याचं कार्य आपण केलेलं पाहिजे. आणि जाता जाता आम्ही शिवगर्जना करून जात आहे. आज ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न वेष्टित अष्टावधान जाग्रत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. नमो पार्वती पते हर 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 हर. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.